श्री पुरुषोत्तम मास कथासार अध्याय 21. स्नानाचे महत्त्व, त्रिस्नानाची पुण्याई. श्री गणेशाय नमः. सूत नैमिषारण्यातील त्या अधिक मास महात्म्य ऐकण्यासाठी समोर बसलेल्या ऋषी, श्रोते, भक्त, भाविक यांना म्हणतात की सुजनहो, भगवान नारायणांनी लक्ष्मी देवीस जे स्नानाचे महत्त्व सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो, श्रवण करा. अधिक मासामध्ये भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करीत पवित्र जलाने महिनाभर स्नान केले तर उपासकाच्या सर्व पापांचा नाश होतो. त्यास यमयातना, नरकवास भोगावा लागत नाही. पुण्यक्षेत्री केलेले पवित्र जलाचे स्नान हे तर अधिकच फल देते. पवित्र नद्यांचे स्नान, सूर्यग्रहण, पर्वणीचे स्नान, गोदानाच्या पुण्यापेक्षाही कितीतरी पट जास्त असे पुण्य उपासकाच्या पदरी देऊन जाते. माणसांनी इतर वेळी पुण्यकारक कर्मे केली तर त्यांना त्याचे फळ म्हणून स्वर्गप्राप्ती होते, पण जसे का ते पुण्य सरते तसे परत त्या जीवास भूलोकी नवा जन्म घ्यावा लागतो. परंतु अधिक मासात केलेल्या नित्य स्नानाच्या व्रतपूर्तीने लाभणारा स्वर्गलाभ अक्षय असतो. ज्याला असे महिनाभर स्नान करणे शक्य होणार नाही त्याने किमान 3 दिवस तरी स्नानाचे व्रत करावे. या संदर्भात पुराणात एक फार सुंदर कथा आलेली आहे. ती अशी की पूर्वी दक्षिणेकडील गोदावरी नदीच्या काठावरील पैठण या क्षेत्री एक धर्माशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. हा ब्राह्मण मोठा धार्मिक, ईश्वरनिष्ठ आणि हरिभक्त होता. तो ब्राह्मण वृद्ध झाला असताना नेमका अधिक मास आला. खरं तर त्याची नित्य गोदावरीच्या पवित्र स्नान अर्घ्य देऊन पुण्यपदरी जोडण्याची इच्छा होती, पण त्याचे थकलेले शरीर त्यास साथ देत नव्हते. शेवटी त्या सश्रद्ध ब्राह्मणाने भगवान पुरुषोत्तमास आपली परिस्थिती निवेदन करून, देवा, मी फक्त 3 स्नाने करीन, माझी ती अल्पसेवा गोड मानून घे, म्हणून विनंती करून संकल्प केला आणि पुढे आलेल्या अधिक मासाची पुण्य पर्वणी साधून त्याने आपल्या त्रिस्नान व्रतास श्रद्धेने प्रारंभ केला. 2 दिवसांचा त्याचा स्नान, अर्घ्यदान, ईश्वरवंदन, ईशवंदना हा सारा कार्यक्रमही व्यवस्थित पार पडला. त्यामुळे धर्मशर्मा हा मनोमन अतिशय सुखावला. आता 3ऱ्या दिवसाचे स्नान झाले की त्याचा संकल्प पूर्ण होणार होता. पण 3ऱ्या दिवशी ती विप्रजोडी स्नानास निघाली असता एका प्रेत पिशाचाने त्यांची वाट अडवली. त्याचे ते भयानक रूप पाहून धर्मशर्माची पत्नी बेशुद्धच झाली. धर्मशर्मा मात्र विष्णू स्तोत्राचे पठण करीत त्या प्रेत पिशाच्या पुढे निर्भयपणे उभा राहिला. त्याने त्यास खडसावून विचारले, काय रे, कोण तू? तू आमची वाट का अडविलीस? तुला काय हवे? त्यावर ते पिशाच धर्मशर्माला विनवणी करीत म्हणाले, विप्रराज, आपण धन्य आहात. आपल्या पदरी आज 3 स्नानदानाचे पुण्य पडणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या पुण्याचा एक छोटासा वाटा मला दान करा आणि माझा उद्धार करा. धर्मशर्माने त्यास त्याचा पूर्व इतिहास विचारला. तो ऐकून त्याला त्याची दया आली. तो म्हणाला, थांब, मला माझे स्नान अर्घ्य कर्म पूर्ण करून येऊ दे, मग मी तुझा उद्धार करतो. पिशाचाने हो म्हटले. धर्मशर्मा पत्नीस सावध करून स्नानास घेऊन गेला. खरोखरच त्याने स्नानाधिक कर्मे करून परत आल्यावर संकल्पपूर्वक आपली पुण्याई त्या प्रेत पिशाचाला देताच तो मुक्त झाला. दिव्य देह धारण करून स्वर्गास गेला. धर्मशर्मा आणि त्याची पत्नी यांना त्यांनी त्रिस्नानाचे लाभणारे पुण्यही दानात दिले, म्हणून त्यांना त्यांच्या अनेक पट पुण्याई लाभली. त्यांचाही उद्धार झालाच हे सांगायला नकोच. सूत म्हणतात, सुजन हो, आणखी काही भाग आपण पुढील अध्यायी श्रवण करूया.